दरम्यान वाल्मिक कराडच्या आणखी काही कारनामे समोर येत आहेत। वाल्मिक कराडनं आवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल 6 वेळा खंडणी मागितल्याचं समोर आलंय। आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबातून त्याचा उल्लेख आलेला आहे। तर सुदर्शन घुलेंनी संतोष देशमुख यांना तुला बघून घेऊन असा इशारा दिलेला होता, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती सुदर्शन घुलेनं, अशी ही माहिती समोर आली आहे। तब्बल 6 वेळा कराडनं खंडणीसाठी धमकी दिल्याचंही समोर आलंय। याबाबतचा जबाब आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलाय। 2 महिन्याच्या काळामध्ये 6 वेळा 2 कोटीच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती। दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आरोपांच्या फैरीमध्ये सापडलेले धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। पण याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। मुंडेंचा राजीनामा झाला, पण ते मंत्री आहेत की नाही तालिका अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी सांगावं अशी मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केली। पण पटोलेंच्या मागणीवर थेट मुख्यमंत्र्यांनीही भाष्य केलं। धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी धनंजय मुंडेंचा राजीनामा जो झालेला आहे मंत्री महोदयांचा, ते आज मंत्री आहेत की नाही आहेत ते सभागृहाला सांगावं एवढी आमची विनंती आहे। नाना भाऊ, आपण या संदर्भात पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून जी माहिती सभागृहाकडे मागितलेली आहे या संदर्भातलं माझं रुलिंग मी देईन। आपल्या रुलिंगच्या पूर्वी नाना भाऊंच्या मनात काही शंका असेल तर सांगतो, ते आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत। तुम्ही विचारलं ते, तुम्ही जे विचारले त्यांच्याबद्दल सांगतो, धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत। दरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्यानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये खोक्यानं जामिनासाठी अर्ज केलाय। ॲडव्होकेट शशिकांत सावंत यांच्या मार्फत त्यानं जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती आहे। तर दाखल केलेल्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे। ढाकणे कुटुंबाला मारहाण प्रकरणात त्यानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती समोर येते। खोक्या निराळे भोसले यांच्या वतीने जामीन दाखल केला आहे। त्याला क्रिमिनल बिल ॲप्लिकेशन नंबर 235/2025 असा त्याला बिल ॲप्लिकेशन नंबर पडलेला आहे आणि उद्याच्याला म्हणजे दिनांक 12/3/2025 रोजी पहिली सुनावणीसाठी तारीख त्यात निश्चित करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे सतीश भोसलेच्या वतीने आणि त्यांच्या नातेवाईकाच्या वतीने ऑलरेडी पोलीस अधीक्षकांना यांच्यावर पोक्सोचा गुन्हा आणि 1800चा गुन्हा दाखल करा म्हणून अर्ज दाखल केलेला आहे। त्यानंतर त्यांच्या गाव लेवलला आपापसात तडजोड झाली आणि त्या तडजोडी अंती दोघांनी एकामेकावर गुन्हा दाखल करायचा नाही असं ठरलं होतं। दरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे, पण सतीश भोसले पोलिसांना सापडण्यात अजूनही यश आलेलं नाही। पोलिसांच्या 2 पथकांकडून खोक्याचा शोध घेतला जातो। दरम्यान बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यामध्ये अमानुष मारहाण प्रकरणामध्ये खोक्याविरोधात 2 गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे सतीश भोसले उर्फ खोक्याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे। त्याला आकाश सुरेश धस यांचं पाठबळ असल्याशिवाय तो चॅनलला अगदी निवांत होऊन गाडीमध्ये मुलाखत देतो। बीड पोलिसांना तो सापडत नाही, त्यामुळे त्याच्या डोक्यावर आकाचा हात असल्याशिवाय हे शक्य आहे का? आका हा फार आवडणारा शब्द कोशातनं सुरेश धस यांनी काढला आणि त्यामुळे आष्टीचे आका कोण आहेत हे आता महाराष्ट्रासमोर येत आहे। दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा कार्यकर्ता असलेल्या सरपंच पुत्राकडून दुकानदाराला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणामध्ये कारवाई करावी अशी मागणी दुकानदारांना पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। कारवाई न झाल्यास 20 मार्च पासून उपोषणाचा इशाराही दिलाय। अशोक बाळासाहेब सोळंके हे सादोळा इथले रहिवासी आहेत। त्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पाहुयात पुढची बातमी। धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत विधानसभेत चर्चा झाली। यावेळी सरकारनं या संदर्भात कडक पावलं उचलणार असल्याचं स्पष्ट केलंय। रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवले पाहिजे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सांगितलं। तर सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही। यासोबतच भोंग्यांच्या आवाज मर्यादेचं सर्वांना पालन करावं लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई करणार असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले।
तर परवानगीची संपूर्ण जबाबदारी ही स्थानिक पोलिसांची असेल असंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून सरकारनं कठोर पावलं उचलल्याचं दिसतंय. अध्यक्ष महोदय, हे भोंगे तर आपण बंद करू, पण सकाळी 9च्या भोंग्याचं काय करायचं? कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे. हे भोंगे रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत. सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे. त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये. अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत. ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा अवलंब झाला पाहिजे हा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून ज्या सूचना आम्ही या ठिकाणी निर्गमित करतो आहोत त्याच्यामध्ये कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी पोलीसकडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही या ठिकाणी सांगितलं की 2 रेल्वे स्टेशन जोडण्याकरता म्हणून, मेट्रो स्टेशन जोडण्याकरता म्हणून आम्ही त्या ठिकाणी सरकार मार्ग बांधणार. सगळे विमानतळ हे एका तुम्ही खासगी विकासकाला देता, अदानी सारख्या माणसाला सगळे विमानतळ देता आणि त्या दोन विमानतळाला जोडण्याकरता म्हणून त्या ठिकाणी मेट्रो रेल तयार करणं किंवा त्याला त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी तयार करणं ही जबाबदारी शासनाची का, सरकारची का? ज्यांना हे विमानतळ दिलेले आहेत त्यांची ही जबाबदारी आहे दादा. आपण त्यांना कशा करता तयार करून द्यायचं? उद्या म्हणेल की मला मेट्रोचा मार्गिका टाकून द्या, लाईन टाकून द्या, तर ट्रॅक आम्हाला टाकून द्या. आपण त्यांना देणार आहोत का? त्यांना आपण देणार आहोत का? आणि म्हणून ही जबाबदारी सरकारनं आपण कशा करता घ्यायची याचा सुद्धा विचार हा सरकारने त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर इथं इतक्या मोठ्या योजना सगळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत. एकच उदाहरण तुम्हाला मी सांगतो की इथं महिलांकरता 36,000 कोटी रुपये आम्ही देणार म्हणून सांगतात आणि प्रत्यक्षपणे सरकारचं महिला 25 मिनिटं झालीत. पाठीमागच्याला मग 2-2 मिनिटातच बोलावं लागतं. बोला बोला बोला, कंटिन्यू करा. साधारणपणे हा पहिला इतिहास असा आहे की पहिला वक्ता असतो तो जवळजवळ 2-2 तास बोलतो. मी बोलणार नाही तेवढं, पण 2-2 तास बोलतो. तुमच्या पक्षाच्या मागच्या आमदारांना बोलायला वेळ मिळावा म्हणून बोला बोला. एकच मिनिट रोहितजी, आपण वेळेचं कुठे विभागणी केलीत? मग बोला. 25 मिनिटं झाले, 3 तास आहे का इथं? अध्यक्ष महोदय, वेळेची विभागणी आपण केलीच नाही. आज 3 तासाची चर्चा आहे. आणि दुसरी गोष्ट, एक चुकीची पद्धत पडली आहे. असे प्रस्ताव ज्या वेळेला येतात त्यावेळेला 50% वेळ वाटण्याची प्रथा आहे, पण आता तीही बंद पडली आहे. विरोधी पक्षाला काय इथं सभागृहात काही स्थान आहे की नाहीये? बोला बोला ना, तुम्ही कंटिन्यू करा. ठीक आहे रे बाबांनो, तुम्ही ठरवाल तो नियम. भास्कररावजी बोला. तुम्ही ठरवाल तो नियम. म्हणून मागच्या वेळेला दादाने एक धाडस दाखवलं होतं, इथं बोटीला धक्का मारला, स्पिंडीच्या दादानी सांगितलं होतं की असे काही प्रसंग घडतात. माननीय भास्कररावजी, वेळ वाया जातो तुमचा, बोला. तो जावा म्हणूनच वाट बघताय तुम्ही. आणि अध्यक्ष महोदय, फक्त वेळेच देत आहे का आणखी काय तुमच्यातलं देत आहे? आणि म्हणून महिला बाल विकास अध्यक्ष महोदय, महिला बाल विकास करता म्हणून इथं 36,000 कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे. पण प्रत्यक्षपणे म्हणजे ह्याला लाडक्या बहिणींकरता 36,000 कोटी रुपये आपण देणार म्हणून सांगितलं आणि आपण प्रत्यक्षपणे तरतूद किती आहे बजेटमध्ये? 31,907 कोटी रुपये. म्हणजे 31,907 कोटी रुपये महिला बाल कल्याण विकासाकरता संपूर्णपणे तरतूद आणि त्यातले 36,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींना देणार. हे कसं काय गणित तुम्ही बसवणार ते तुम्हालाच माहिती.